वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे MSBT डिप्लोमाची जी विंटर 2024ची थेरी एक्झाम आहे, त्या थेरी एक्झाममध्ये कशा प्रकारे तुम्ही मॅक्झिमम स्कोअर करू शकता किंवा कमीत कमी वेळेमध्ये कशा प्रकारे तुमचा स्टडी तुम्ही प्लॅन करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे। मग तुम्हाला इथे मी काही पॉईंट सांगणार आहे, त्या पॉईंटवरती तुम्हाला इथे वर्क करायचं आहे आणि त्या पॉईंट तुम्ही इथे नोट डाऊन करून ठेवा। म्हणजे जेव्हा तुम्ही स्टडी करायला बसाल तेव्हा तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही तिथे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा। हे मॅक्झिमम बेनिफिट तुम्हाला तिथे भेटेल। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील, तसे डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तसेच व्हॉट्सअप कम्युनिटीसुद्धा लिंक दिलेली आहे, तुम्ही त्या थ्रू डायरेक्टली माझ्याशी कनेक्ट करू शकता। बघा, आता आपण पॉईंट समजून घेऊ तुम्हाला कुठे कुठे फोकस करायचा आहे तो। बघा, MSBT डिप्लोमा थेरी एक्झाम विंटर 2024ची। बघा, सर्वात पहिले तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे का ज्या कुठल्या सब्जेक्टचा तुम्ही स्टडी करताय त्याचा सिलेबस तुम्हाला माहिती असला पाहिजे। बघा, सिलेबस तुम्हाला माहिती असेल आणि त्या सिलेबसमध्ये समजा एक्झाम्पलसाठी ते मी घेतो बेसिक मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे, तर बेसिक मॅथमॅटिक्समध्ये 5 चॅप्टर आहेत, तर कुठल्या चॅप्टरला जास्त वेटेज आहे तर तुम्ही ते आयडेंटिफाय केलं पाहिजे आणि त्यानुसार बाबा तुम्हाला सिलेबस माहिती असेल तर तुम्हाला माहिती असेल कुठल्या चॅप्टरला जास्त वेटेज आहे आणि कुठल्या चॅप्टरवरती ते जास्त क्वेश्चन तिथे विचारले जातात। तर तुम्ही इथे सिलेबस जरूर एकदा रीड करा आणि कुठल्या चॅप्टरला जास्त वेटेज आहे ते समजून घ्या आणि ते तसं तिथे मार्कआउट करा। बघा, नेक्स्ट तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, बघा लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे। बघा, सर्वात मोठा की पॉईंट आहे म्हणजे हा तुम्हाला बघा MSBTची जी एक्झाम होते ऑलमोस्ट तिथे 70 to 80% क्वेश्चन रिपीट असतात किंवा तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपर बघितले तर तुम्हाला ऑलमोस्ट इथे रिपीट क्वेश्चन पेपर भेटतात। तर तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे इथे ॲनालाइज करायचं आहे लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर। तर तुम्हाला जर कुठल्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस हवं असेल का क्वेश्चन नंबर 1मध्ये कुठले क्वेश्चन विचारतात, 2मध्ये कुठले क्वेश्चन विचारतात, तुम्ही जरूर मला इथे कमेंटमध्ये सांगा। मी जरूर प्रयत्न करेल का लास्ट इयरचं क्वेश्चन पेपर ते ॲनालिसिस करून तुम्हाला तिथे व्हिडिओ बनवून द्यायचा। बघा, तुम्हाला सर्वात पहिलं काय करायचं इथे लास्ट इयरचा क्वेश्चन पेपरचा स्टडी करायचा आहे आणि त्यानुसार बाबा कुठल्या चॅप्टरला वेटेज जास्त आहे, कुठल्या चॅप्टर जास्त क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, कुठल्या चॅप्टरवरती जास्त क्वेश्चन रिपीट झालेले आहेत हे तुम्हाला मार्कआउट करायचं आहे किंवा नोट डाऊन करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला पुढे तिथे स्टडी करायचं आहे। आता एक्झाम्पल घेऊ, समजा आपण बेसिक मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे, तर बेसिक मॅथमॅटिक्समध्ये तुमचा ट्रिग्नोमेट्री टॉपिक आहे, तर ट्रिग्नोमेट्री टॉपिकवरती ह्या टॉपिकवरती जास्त क्वेश्चन विचारला जातो ते तुम्हाला तिथे मार्कआउट करायचं आहे किंवा दुसरा कुठला सब्जेक्ट असेल थेरी सब्जेक्ट तुम्हाला तसं तिथे मार्कआउट करायचं आहे किंवा नोट डाऊन करायचं आहे किंवा बुक्समध्ये सुद्धा तुम्ही हायलायटर यूज करून तिथे मार्क करू शकता। बघा, शेड्यूल, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास करताना शेड्यूल तिथे मेंटेन करायचं आहे। समजा तुम्ही डिसाईड केलं का मला रोज 8 तासाचा अभ्यास करायचा आहे, तर तुम्ही तिथे प्लॅनिंग केलं पाहिजे 8 तासाचा मी शेड्यूल कसं बनवेल। मग सकाळी मी रीडिंग करेल, इव्हिनिंगला मी न्यूमरिकल सॉल्व करेल, जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल। आणि तुम्ही तिथे बघा या शेड्यूल बनवताना तुम्ही जरूर तुमचा वेळ तिथे थोडासा एंटरटेनमेंटसाठी सुद्धा द्या, म्हणजे थोडंसं रिलॅक्ससुद्धा तुम्ही तिथे झाले पाहिजे। मग तुम्ही तिथे थोडंसं एखादा खेळ खेळू शकता अर्धा 1 तास, म्हणजे तुम्ही तिथे बॉडी तुमची रिलॅक्स ठेवा, तुम्ही स्ट्रेस फ्री राहा। त्यानुसार तुम्ही शेड्यूल तुम्हाला डिझाईन करायचं आहे, कारण तुम्ही जसं कम्फर्टेबल आहे अभ्यास करायला तुम्ही शेड्यूल तिथे डिझाईन करा। त्यानंतर फोकस ऑन कन्सेप्ट, बघा मोस्ट इम्पॉर्टंट, बघा हा सुद्धा पॉईंट तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स इथे देऊ शकतो। मग आता मी तुम्हाला सांगेल का फोकस ऑन कन्सेप्ट म्हणजे काय, तुम्हाला जे रट्टा मारायचा नाही आहे, मग तुम्ही रट्टा मारण्याच्या भानगडीत पडले तर तुम्ही जास्त इथे स्कोअर करू शकणार नाही। तर सर्वात पहिले स्टडी कसा प्लॅन करायचा आहे इथे, बघा सर्वात पहिले तुम्ही लास्ट इयरचे क्वेश्चन तुम्ही सिलेबस बघितला, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर बघितले, त्यानंतर तुम्ही शेड्यूल तुमचं बनवलं। आता इथे तुम्हाला फोकस ऑन कन्सेप्ट म्हणजे काय करायचं आहे, तर कुठले क्वेश्चन रिपीट झालेले आहेत किंवा कुठले क्वेश्चनमध्ये डायग्राम विचारली गेलेली आहे किंवा कुठल्या क्वेश्चनमध्ये जास्त डिफरन्स बिटवीन आहे। बघा, मी तुम्हाला सांगेल अशा प्रकारे तुम्ही प्लॅन करा। सर्वात पहिले डिफरन्स बिटवीन किंवा कंपॅरिझन बिटवीन स्टडी करा, त्यानंतर ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज स्टडी करा, त्यानंतर ज्या क्वेश्चनमध्ये डायग्राम आहे ते डायग्रामवाले क्वेश्चन चांगले प्रिपेअर करा, ज्या क्वेश्चनमध्ये लॉज आहेत ते क्वेश्चन चांगले प्रिपेअर करा। बघा, डायग्राम तुम्ही ड्रॉ केली आणि पुढे त्याला इलॉबरेट केलं, जर क्वेश्चन असेल कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग ऑफ व्हर्नियर कॅलिपर, एक्झाम्पल घेतो फक्त मी, व्हर्नियर कॅलिपरची चांगली डायग्राम ड्रॉ करा। त्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहायचं आहे का व्हर्नियर कॅलिपरमध्ये काय काय इक्विपमेंट आहेत, काय काय पार्ट्स आहेत ते तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे, वर्किंग कसं चालतं त्यासाठी तुम्ही ते रीड करा। रट्टा मारू नका, रट्टा मारत बसले तुम्हाला पॉसिबल नाही आहे सगळा स्टडी करणं। आणि डायग्राम नीट आणि क्लीन पाहिजे आणि तिथे स्केलचा यूजच करा डायग्राम ड्रॉ करण्यासाठी। बघा, कसं तुम्ही स्टडी करा, सर्वात पहिले तुम्ही ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज स्टडी करा, त्यानंतर कंपॅरिझन डिफरन्स बिटवीन स्टडी करा, त्यानंतर पर्पज असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह असेल ते स्टडी करा, त्यानंतर तुम्ही तिथे डायग्रामवाले क्वेश्चन स्टडी करा आणि परफेक्ट डायग्रामची तुम्हाला इथे प्रॅक्टिससुद्धा करायची आहे। बघा, इथे मेन्शन केलेलं आहे राईट अँड प्रॅक्टिस।
बघा तुम्हाला डायग्रामची जिथे प्रॅक्टिससुद्धा करायची आहे, म्हणजे प्रॉपर डायग्राम तुम्हाला आली पाहिजे. तुम्हाला जर चांगलं कमांड नसेल, काही विद्यार्थी असे सुद्धा असतील त्यांनी एकदा रीड केली डायग्राम किंवा बघितली तरी ते इझिली ड्रॉ करू शकतात. तर तुम्हाला तशी प्रॅक्टिस असेल तरी तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला बाबा नाही बाबा तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे, तुम्ही ते डायग्राम ड्रॉ करून बघा, कारण डायग्रामवरती तुम्हाला इथे मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला इथे भेटतील. बघा नेक्स्ट काय तुमचं राईट अँड रिवाईज. आता राईट अँड रिवाईज आणि राईट अँड प्रॅक्टिसमध्ये काय फरक आहे बघा. इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे सगळे डायग्राम वगैरे प्रॅक्टिस करायचे आहेत आणि इथे रिवाईज म्हणजे काय करायचं आहे, सगळं तुमचं झालेलं आहे बाबा, आता फायनल तुम्हाला इथे टचअप द्यायचं आहे. तुम्ही सगळं शॉर्टमध्ये रिव्हिजन केली पाहिजे, शॉर्टमध्ये सगळं लिहून काढलं पाहिजे किंवा डायग्राम एकदा तुम्ही रिव्ह्यू केल्या पाहिजेत एकदा, किंवा एकदा नजरे घालून तुमच्या गेल्या पाहिजेत. बघा हायलाईट की पॉईंट्स. बघा जेव्हा तुम्ही स्टडी कराल तेव्हा समजा एक्झाम्पल घ्या, आपण कन्स्ट्रक्शन वर्किंगमध्येच बघू. कन्स्ट्रक्शन वर्किंग व्हर्नियर कॅलिपर. तर व्हर्नियर कॅलिपरमध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत ते तुम्ही हायलाईट करा. त्याच्या वर्किंगमध्ये हा पॉईंट आला पाहिजे तो हायलाईट करा. बघा याची सवय तुम्ही लावा, तिथे हायलायटर तुम्ही तिथे यूज करा, म्हणजे तुमचं काय होईल, रट्टा मारण्याची सवय तुमची निघून जाईल. आणि बघा असंच गरजेचं नाही आहे का बुकमध्ये जसं आन्सर आहे तसं तुम्ही कॉपी पेस्ट केलं पाहिजे. तुम्ही तुमची लँग्वेजमध्ये तिथे आन्सर तिथे लिहू शकता. बघा नंतर टाईम मॅनेजमेंट. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे टाईम मॅनेजमेंट. तुमचा स्टडी प्रॉपर झालेला आहे, सगळं झालेलं आहे, मग तुम्हाला इथे त्या 2 तासामध्ये किंवा 3 तासामध्ये तुमचा पेपर तिथे कंप्लीट करता आला पाहिजे. तर मी तुम्हाला जरूर एक सल्ला देईल का तुम्ही फायनल एक्झामच्या अगोदर एक तरी क्वेश्चन पेपर सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही तो 2 ते 3 तासात सॉल्व करता का नाही याचं जरूर तुम्ही ॲनालिसिस करा. त्यासाठी टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. कुठल्या क्वेश्चनला किती वेटेज द्यायचं आहे, किती डायग्रामला किती वेळ द्यायचा आहे याचं टाईम ॲनालाइज तुम्ही करा. अवॉइड कॉमन मिस्टेक. आता बघा अवॉइड कॉमन मिस्टेकमध्ये काय होतं आहे, मुलं मोस्टली काय करतात, स्टुडंट काय करतात का डायग्राम ड्रॉ करत नाही किंवा युनिट्स लिहत नाहीत. मग एखादा न्यूमरिकल तुम्ही सॉल्व केला, तुमचा आन्सर आला 20 mm, नुसतं 20 लिहिलं, mm लिहिलं नाही तरी तुमचा अर्धा मार्क तिथे कमी होऊ शकतो. ह्या कॉमन मिस्टेक तुम्ही अवॉइड करा. आणि प्रेझेंटेशन स्किल, इथे काय करा, तुमचं चांगलं प्रेझेंटेशन स्किल पाहिजे. बघा हायलाईट की पॉईंट तुम्ही जसं केलेलं आहे, तसं तुम्ही स्टडी करताना हायलाईट केलेलं आहे, तसं तुम्ही काय करा, तुमचं प्रेझेंटेशन इथे चांगलं असलं पाहिजे. तुम्ही जिथे अंडरलाईन करा, मग तुम्ही ब्ल्यू पेनने नोट डाऊन केलेलं आहे, लिहिलेलं आहे सगळं, तर ब्लॅक पेनने हायलाईट करा, किंवा ब्लॅक पेनने लिहिलेलं आहे तर ब्ल्यू पेनने हायलाईट करा, तो पॉईंट तिथे हायलाईट करा. नंतर स्टडी रिसोर्सेस. बघा डिफरंट तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजून घेण्यासाठी तुम्ही डिफरंट स्टडी रिसोर्सेस तिथे यूज करू शकता. तसं बघा तुम्ही यूट्यूब फॉलो करताय, तसं तुम्ही डिप्लोमाचे काही जे गाईडलाईन आहेत त्या तिथे म्हणजे वेबसाईटवरती काय काय मटेरियल अवेलेबल आहे, तसं लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आहे सोल्युशन तुम्ही फॉलो करा. असे नंबर ऑफ स्टडी रिसोर्सेस तुम्ही तिथे फॉलो करा. बघा पण आता मी तुम्हाला सजेस्ट करेन, आता एकदम तुम्ही एक्झाम जवळ आली असेल तर याच्यावर तुम्ही जास्त फोकस करू नका, कारण एकदम एक्झाम जवळ आली असेल तुम्हाला सगळं करायला वेळ नाही आहे. तुम्ही एकच बुक तिथे रेफर करा, किंवा ज्या कोणाला फॉलो करता यूट्यूबवरती त्याला फॉलो करा. मल्टिपल लोकांना तिथे फॉलो करू नका, कारण प्रत्येकाची सांगण्याची कन्सेप्ट वेगळी असते. पण तुम्ही स्टडी रिसोर्सेसमध्ये लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर जरूर फॉलो केलं पाहिजे. लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर तुम्ही जरूर फॉलो करा, कारण नंबर ऑफ क्वेश्चन तिथे रिपीट होतील. बघा अशा प्रकारचे पॉईंट तुम्हाला मी ते एक्सप्लेन केले आहेत. त्याच्यामधले लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आणि फोकस ऑन कन्सेप्ट आणि हायलाईट की पॉईंट. बघा म्हणजे हे तुम्हाला इथे प्रेझेंटेशन स्किल तुमचं डेव्हलप करा. मग याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.